नाही नाही कसं काढावं लागेल ठीक आहे तेरा आधार कार्ड जोडून हे रे फोटो द्या ना. आणि हे द्यायचं का तुम्हाला आणि किती दिवसात मिळेल तर 20-25 दिवस लागेल 20-25 दिवस हां ते चालते ना त्याच्यावर पण तारीख संपून जाईल ना त्याची 2 महिने 2 महिन्यापर्यंत आहे का हे नवीन सातारा चालू लगी चालू 15 दिवशी सातारा मग हे सातारा 8 लवकर होणार नाही का दादा नाही ना साईडच चालू 2 दिवसात येतं ते आता 1 तारीख पण साईडच जाम झाली तिकडे थांबत नाही बरं आणि ह्याला फीस किती आहे 70 दुसरं काही नाही ना नाही तर लवकर काढण्यासाठी काही पर्याय आहे साईड चालली 2 दिवसात येतं आमचे पहिलेच 5000 पाहिजे अच्छा 2 दिवसात जमा झालं ओके 56 फायदा राज्यभरातील महिलांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे. मात्र या योजनेला दप्तर दिरंगाईचा फटका बसतो आहे. या महिलांना उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखला या योजनेसाठी द्यावा लागतो. मात्र याच दाखल्यांसाठी 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागणार असल्याचं तहसील कार्यालयातले अधिकारी सांगतायत. जेव्हा तहसील कार्यालयात येतो आपल्याला त्यावेळेला हे 2 अशा स्वरूपाचे फॉर्म जे आहेत ते तहसील कार्यालयातले अधिकारी देतात. त्यामध्ये सोय घोषणापत्र 1, सोय घोषणापत्र 2, ज्यामध्ये रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला यासाठीचे सोय घोषणापत्र भरून द्यायचे आहेत आणि त्यानंतर प्रमाणपत्र मिळणार आहे. मात्र त्या प्रमाणपत्रासाठी तब्बल 20 ते 25 दिवसाचा कालावधी लागणार आहे. ही दप्तर दिरंगाईचा महिलांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. मात्र याबद्दल विचारलं असता हे सगळे अधिकारी म्हणतात की 2 महिन्याचा कालावधी दिलाय, काय अडचण आहे. असं करून 2 दिवसात मिळणारे कागदपत्रांसाठी 20 ते 25 दिवस लागतात. आपण थोडंसं तहसील कार्यालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. जेव्हा हे जे तहसील कार्यालय आहे ते गंगापूर तहसील कार्यालय आहे आणि या कार्यालयात जेव्हा आपण प्रवेश करतो त्यावेळेला डाव्या हाताला या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे सेतू सुविधा केंद्र आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. राशन कार्ड काढण्यासाठी, उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी, त्याचबरोबर रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी सुद्धा हे सगळी लोकांची गर्दी झालेली आहे. आणि या सगळ्यांना 20 ते 25 दिवसांचा कालावधी सांगितला जातोय. त्यामुळे या ठिकाणी आलेल्या महिलांना अर्ज देऊन वापस परत जाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. या दप्तर दिरंगाईचं एक प्रमुख कारण सांगितलं जातं ते म्हणजे सर्वात महत्त्वाचे जे अधिकारी आहेत ते या कार्यालयामध्ये उपस्थितच राहत नसल्याचा सुद्धा प्रकार सध्याच्या पाहणीमध्ये समोर आलेला आहे. गंगापूर कार्यालयाच्या या बाजूला आपण जर बघितलं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॅबिन आहेत. आत्ता साधारणपणे 11:30 वाजलेत. अगदी व्यवस्थित जर वेळ सांगायचा झालाच तर 11:39 या ठिकाणी झालेली आहेत. आणि 39 मिनटं झाली असताना सुद्धा सतीश सोनी नावाचे तहसीलदार त्यांची या ठिकाणी पार्टी दिसते. हे सतीश सोनी हे जे तहसीलदार आहेत ते सुद्धा त्यांच्या कार्यालयात आलेले नाहीत. आपण जर त्यांचा बोर्ड बघितला तर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी गंगापूर त्यांच्या खुर्चीवर कोणीच नाही, खुर्ची मात्र रिकामी आहे. तहसीलदार सुद्धा आलेले नाहीत. नायब तहसीलदारांची काय परिस्थिती आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. नायब तहसीलदारांच्या कॅबिनकडे आपण जाऊयात. या साईडला नायब तहसीलदार जे आहेत त्यांच्या कॅबिन आहेत. साधारणपणे 4 नायब तहसीलदार गंगापूर तहसील कार्यालयामध्ये आहेत. मात्र हे 4ही तहसीलदार जे आहेत ते या ठिकाणी आलेले नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण बघू शकता की हे अपर तहसीलदारांची कॅबिन आहे. त्यांची सुद्धा खुर्ची रिकामी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. हे सुद्धा तहसीलदार या ठिकाणी आलेले नाहीत. दुसरे नायब तहसीलदार आहेत त्यांची सुद्धा खुर्ची या ठिकाणी आपण बघू शकता रिकामी असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. इतर कर्मचारी सध्या कार्यालयात आलेत, त्यांचं कामकाज सुरू झालेलं दिसतंय. मात्र तहसीलदार जे आहेत, आणखी एक तहसीलदार आपण जर बघितलं तर तिकडं नायब तहसीलदार आहेत, त्याच्याखाली निवडणूक असं लिहिलेलं आहे. मात्र ते सुद्धा तहसीलदार या कार्यालयात आलेले नाहीत. 11:40 झालेली आहेत. साधारणपणे 11 वाजताचा वेळ हा कार्यालयाचा असतो. मात्र इथं सुद्धा हे तहसीलदार जे आहेत ते सुद्धा आलेले आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे जर का तहसीलदारच वेळेवर कार्यालयात येत नसतील तर महिलांना हे सगळे उत्पन्नाचे दाखले कुठून मिळणार असा प्रश्नसुद्धा उपस्थित होत आहे. काही नागरिकसुद्धा या ठिकाणी आपले कामं घेऊन आलेली आहेत. त्यांच्याशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांची नेमकी अडचण काय आहे, तहसीलदार या ठिकाणी न आल्यामुळे काय अडचण वाटते आहे हे सांगणार आहोत. कोणत्या कामासाठी आलात तुम्ही? मी नायब साहेबांची सही घ्यायसाठी गेल्या 3 दिवसापासून मी येतो. साहेब मला भेटत नाही. मी माझी सरपंच भेटत ते येत नाहीत का भेट घेत नाहीत? नाही, माझी भेटच होत नाही. मी माझी सरपंच असून मला एवढी तकलीफ आहे. तर सर्वसामान्य माणसाला किती तकलीफ असेल. तुम्ही कोणत्या कामासाठी आलात? आमचं मुद्देश्वरगाव आहे. आमचं आता ह्यावेळेस शासनानं नारी शक्तीचं जे 1500 रुपये मागितलेले ते ग्रामपंचायतच्या थ्रू त्याने तिथूनच फॉर्म करणे हा ऑनलाईन करण्याचे न शुल्क त्यांनी सांगितलेलं आहे. तहसीलदार नाही आहेत इथं? नाही, ग्रामपंचायतचा विषय तो. बरोबर, तुम्ही सांगताय तो मुद्दा बरोबर आहे. पण सध्याची अडचण तुम्ही कोणत्या कामासाठी आलात? राशन कार्ड चालू करण्यासाठी. काय अडचण? मी 2 वर्षापासून चक्रा मारू राहिलो.
राशन कार्डावर आमचे वडील वारलेले आहे, त्यांनी राशन कार्ड ब्लॉक केलेलं आहे. ब्लॉक केलेलं आहे ते होत नाही आणि अधिकारी जागेवरती सापडत नाहीत. आपण बघा ही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अधिकारी जर कार्यालयात येत नसतील तर महिलांना ही सगळे दाखले मिळण्यासाठी 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागतोय. अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे दप्तर दिरंगाईचा फटका लाडकी बहीण योजनेला बसतोय. त्याचं हे आखो देखा वास्तव आपल्यासमोर मांडण्यात आलंय. कॅमेरामन पप्पूसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.